आज बनवणार चवळीच्या शेंगांची भाजी। त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि मिरची चिरून घेतली आहे। इकडे कढईत तापत ठेवली आहे। त्याच्यामध्ये तेल, जिरी, मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे। मिरची नंतर त्याच्यामध्ये लसूण, त्यानंतर कांदा टाकून छानपैकी परतून घेणार आहे। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये धनेपूड आणि जिरेपूड टाकून छानपैकी परतून घेतलं। हळद टाकून परतून घेतली। आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे। लाल तिखट टाकलं 2 चम्मच। आता ते हलवून झाल्यानंतर आपल्या चवळीच्या शेंगा त्याच्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे। छानपैकी परतून झाल्यानंतर वरून टोमॅटो टाकायचा आहे। छान परतून झाल्यानंतर वरून टोमॅटो टाकायचा। त्याने भाजीला पाणी सुटून छानपैकी भाजी त्याच्यामध्ये छान शिजते। वरून टोमॅटो टाकला आहे तर छानपैकी भाजी हलवून झाल्यानंतर वर झाकण ठेवून छानपैकी शिजवून द्यायची आहे भाजी। बघा छान भाजी शिजली आहे। तयार झाली आहे चवळीच्या शेंगांची भाजी।